सावीला कळणार त्यांच्या घरात काय शिस्त आहे. नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल की जी सावी असते तिला कळते की नीता ही हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा धैर्य आणि सावी दोघे सुद्धा हॉस्पिटलला जातात. तिथे गेल्यावर कळते की भास्कर जो आहे तो मूल पाडायला निघाला आहे. तेव्हा सावी जाऊन ऑपरेशन थांबवते आणि तेव्हा धैर्य म्हणतो की याला आता पोलीस स्टेशनमध्ये दिले असतं, पण काय करणार, हा कसाही असला तरी माझा भाऊ आहे आणि वहिनीचा सुद्धा विचार तर करावाच लागेल ना. तेव्हा सावी धैर्य नीताला घेऊन घरी येतात. तेव्हा तिथे धैर्याच्या आईला सर्व हकीकत सांगितली जाते. तेव्हा सर्वांना धक्का बसतो. हे ऐकून आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळते की दामिनी जी आहे ती नीताला सावीच्या बाजूला घेऊन जाते आणि तिला म्हणते की मी बघत आहे की जी कालची मुलगी आल्यापासून माझं महत्त्व हे कमी झालं आहे घरामध्ये आणि मी तुझ्यासोबत काय करते आता बघ. आता असं म्हटल्यावर नीता जी आहे खूप घाबरते. दामिनी सावीकडे रागाने बघते. आता सावीला संशय जाईल का की यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे, आपल्याला फसवण्याचा प्लॅन आहे. आता हे सावीला कळेल का. परंतु काय झालं की सावीला ते इतकं प्रेम करतात की सावीला अजून कळूच नाही राहिलं की जे धैर्यसुद्धा आणि दामिनी जी आहे हे दोघे यांचा काहीतरी स्वार्थ जो आहे हा साधून घेत आहे. पण तिला अजून काही कळलेलं नाही. वेल पुढे असं होऊ शकतं की दामिनी जी आहे आता नीताला शिक्षा म्हणून जी मूल फाडायला सांगेल, कारण की तिला सुद्धा मुलगा पाहिजे, तो तिच्या पिढीला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे धैर्य आणि दामिनी हे दोघे मिळून आता भास्करची साथ देऊ शकतात, कारण की नीताने दामिनीला काही न सांगता डायरेक्ट सावीला हे सगळं सांगितलं आहे. याची शिक्षा म्हणा की त्यांना हे पाहिजे नाही म्हणून म्हणा. आता या सगळ्यांवर सावीला हे यांचं कारस्थान जे आहे हे कळेल का. ते कळल्यानंतर जी सावी आहे ही सावीसोबत धैर्य असो किंवा दामिनी असो किंवा भास्कर असो हे सर्व काय करेल आता हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. वेल या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं, सावीला लवकरात लवकर ही गोष्ट कळावी का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मालिकेचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल की लगेच पुढचा जो व्हिडिओ आल्यानंतर तो लगेच तुमच्यापर्यंत